हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, नवीन विषय मी आपल्यासमोर घेऊन आलोय. महत्त्वाचा मुद्दा असा आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गटामध्ये आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामधून इनकमिंग सुरू झालेली आहे आणि अनेक मातबर नेते आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुन्हा शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. अनेकांची घर वापसी सुद्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे आपल्याला आवर्जून सांगितलं पाहिजे की यावेळेस शिवसैनिकांनी प्रवेश केला त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी एक स्टेटमेंट केलं आणि ते स्टेटमेंट अत्यंत महत्वाचं आहे. ते असं म्हणाले की शिवसैनिकांना चुकीला माफी आहे, परंतु गद्दारी केली असेल आणि पाप केलं असेल तर त्याला मात्र शिवसेना माफ करणार नाही. एक संकेत यामधून दिलाय की शिवसेना हा चुकीला माफ करतो, म्हणजे चूक झाली असेल तर माफ करेल, परंतु जाणीवपूर्वक जर कोणी गद्दारी केली असेल तर त्याला आम्ही माफ करणार नाही. यातून अनेक अर्थ आणि अनेक मार्ग यातून आपल्याला सापडतात. मित्रांनो, वेगवेगळ्या पद्धतीनं ज्याने गद्दारी केली त्याला शिवसेनेमध्ये प्रवेश नाही असंही उद्धव ठाकरे साहेब या ठिकाणी बोलले, परंतु ज्याची चूक झालेली आहे तो जर परत येत असेल तर त्याला निश्चितपणे माफ केलं जाईल हा संकेत सुद्धा उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि मित्रांनो, याच संकेतानं एकनाथराव शिंदे यांच्या सोबत गेलेले जे शिवसेनेचे आमदार आहेत त्यातल्या अर्ध्यापेक्षा अधिक आमदारांच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत, कारण ते एकनाथराव शिंदे यांच्या सोबत जाताना उद्धव ठाकरे यांना भेटून गेलेले, त्यांना आपलं मत आणि आपल्या अडचणी सांगून त्या ठिकाणी ते सत्तेमध्ये सहभागी झाले. वास्तविक पाहता यातल्या अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील किंवा त्यांचे कुटुंबीय असतील किंवा शिवसेना असेल याविषयी आजपर्यंत एकही अपशब्द वापरलेला नाही. केवळ ते एकनाथराव शिंदे यांच्या सोबत सत्तेमध्ये सहभागी आहेत, मात्र शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ते बोललेले नाही. याचा अर्थ असा की ते एकनाथराव शिंदे यांच्या सोबत जाऊन कदाचित ते चुकले असतील, त्यांना परत यायचं असेल तर शिवसेना माफ करेल, मात्र जे खऱ्या अर्थानं शिवसेनेला गद्दारी करून आणि बंडखोरी करून गेलेले त्यांना मात्र मातोश्रीचे दरवाजे बंद असतील, हे यापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. मग महाराष्ट्रामध्ये आज उद्धव ठाकरे यांच्या विचारानं प्रेरित होऊन नवतरुण असतील किंवा नवीन मतदार असतील किंवा राजकारणामध्ये येऊ पाहणारे जे तरुण वर्ग असेल हा मोठ्या प्रमाणावर शिवसेनेसोबत जोडला जातोय. यासोबतच भारतीय जनता पार्टीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथराव शिंदे यांच्या सोबत युती केल्यामुळं अनेक नेते भारतीय जनता पार्टीचे नाराज आहेत. त्यांना सुद्धा भविष्यामध्ये आपल्या उमेदवाराची चिंता आहे आणि म्हणून असे नेते सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आल्याची माहिती आपल्यापर्यंत अधिकृतरित्या समजते. आणि म्हणूनच आपल्याला सांगितलं पाहिजे की शिर्डी मतदारसंघातले माजी खासदार जे आहेत भाऊसाहेब वागचौरे यांनी मात्र पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला मला आवर्जून सांगावं लागेल की भाऊसाहेब वागचौरे हे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश त्यांनी केला होता आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर आता माझं चुकलं, मला उद्धव साहेब यांच्या नेतृत्वाखालीच काम करायचंय, यापुढच्या आयुष्यामध्ये मी कधीही शिवसेना सोडणार नाही असं स्पष्ट प्रतिपादन वागचौरे यांनी केलेले आहे. विशेष म्हणजे माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे हे असंख्य कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर आले, त्यांनी उद्धव साहेबांचं दर्शन घेतलं, माफी मागितली. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं, माफी माझी मागू नका, ज्या शिवसैनिकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला, तुमच्यावर माया दाखवली, तुमच्यासाठी अहोरात्र काम केलं, त्या शिवसैनिकांची तुम्ही माफी मागा, माझी माफी मागायची गरज नाही. कारण शिवसेनेमध्ये चुकीला माफी आहे, परंतु पापाला मात्र या ठिकाणी माफी नाही असं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट सांगितलं. दुसरी गोष्ट, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांचा प्रवेश झाला. शिर्डीमध्ये शिवसेनेची ताकद त्या ठिकाणी निश्चितपणे वाढणार आहे, कारण वागचौरे हे ताकदीचे होते. त्यांनी रामदास आठवले जे की रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत यांचा पराभव शिर्डीमध्ये केला होता आणि ते त्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार म्हणून विजयी झाले होते. मित्रांनो, आपल्याला मला आणखी एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे. पेण महानगरपालिकेचे जे माजी नगराध्यक्ष आहेत शिशिर धारकर, मिहिर धारकर आणि माजी नगरसेवक समीर म्हात्रे यांनी सुद्धा त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि त्यांनी शिवबंधन बांधलेलं आहे. मित्रांनो, आपल्याला आवर्जून सांगावं लागेल की अकोला म्हणजे विदर्भामध्ये जो अकोला आहे या अकोल्यामध्ये हरिदास भदे हे जे भारी बहुजनचे संघटनेचे नेते आहेत, काँग्रेसचे ते नेते आहेत आणि हे सुद्धा लवकरच शिवसेनेमध्ये शिवबंधन बांधून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत अशी आपल्याकडे अधिकृतरित्या या ठिकाणी माहिती आहे. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगायचं आहे की उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फुटल्यानंतर सुद्धा डगमगलेले नाहीत. त्यांनी पुन्हा नव्यानं सुरुवात करायची असं सांगितलंय आणि पहिल्या शाखेपासून आपल्याला पुन्हा एकदा सत्तेपर्यंत जाण्यासाठी आपण सज्ज आहोत
असे सुचोवाद त्यांनी शिवसैनिकाला दिले. आणि शिवसैनिक शिवसेनेचा जर म्हटलं तर तो आग्या मावळाच्या माशासारखा असतो. कारण एक तर तो कुणावर तुटून पडत नाही, परंतु आग्या मावळ्याचं जे पोळ असतं त्याच्यावर जर कोणी दगड मारला तर या माशा त्याच्यावर इतक्या तुटून पडतात की त्याला पुन्हा जिवंत राहणं सुद्धा अशक्य होतं. अगदी त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या आदेशाची वाट पाहत आजपर्यंत शांत होते. आणि म्हणूनच शिवसैनिकाला आग्या मोहळाच्या माशा म्हटलं जातं. उद्धव ठाकरे हे स्वतःहून आता आक्रमक होताना आपल्याला दिसत आहे. कारण जसजसे निवडणुकीचं वातावरण तयार होत आहे, कदाचित विधानसभा किंवा लोकसभेच्या निवडणुका लवकर लागतील असे सुतोवाच आपल्याला अनेक नेत्यांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. आणि याचीच मोर्चेबांधणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तयार केलेली आहे, सुरुवात केलेली आहे. आणि त्यानुसार शिवसैनिक सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये इनकमिंग मोठ्या प्रमाणात होते. परंतु ज्यावेळी DS न्यूज चॅनल महाराष्ट्रभर फिरतंय त्यावेळेस अनेक मतदारसंघामध्ये फिरत असताना आपल्या असं लक्षात येत आहे की अनेक नेते वेट अँड वॉच मध्ये आहेत. त्याची परिस्थिती अशी आहे की थांबा आणि वाट पहा. त्याचं कारण महाराष्ट्रातलं समीकरण, राजकीय समीकरण बदलत चाललंय. कोणता नेता कोणत्या पक्षासोबत आणि कोणता पक्ष कोणत्या महायुती आणि आघाडीसोबत आहे हे आज मी तिला तरी समजत नाही. पण ज्यावेळेस एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार आहेत यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची जी काही सुरुवात आहे ही महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांनी केलेली आहे. आणि कदाचित सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे आणि ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितल्याप्रमाणे जर एकनाथराव शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेले 16 आमदार हे जर अपात्र ठरले तर त्यांच्यासोबत गेलेले 39 आमदार हे सुद्धा अपात्र ठरतील. अशा वेळेला महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप होईल, अनेक उद्रेक बाहेर पडतील आणि कोण कोणासोबत जाईल हे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये समजेल. त्यामुळे अनेक नेते हे शिवसेनेमध्ये येण्यासाठी आणि उद्धव ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी सज्ज झालेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. अनेकांनी आपल्या समोर प्रतिक्रिया दिली. आपण त्यांची बातमी करण्याचा सुद्धा विषय काढला, परंतु त्यांनी आपल्याला ऑफ द रेकॉर्ड मध्ये सांगून थांबायला सांगितलं की थांबा, वेट अँड वॉच करू द्या, कार्यकर्त्यांशी संवाद साधू द्या, मतदारांशी संवाद साधू द्या. सगळ्यांशी संवाद साधल्यानंतर विश्वासानं आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहोत ही भूमिका त्या ठिकाणी सांगितली. मित्रांनो, वास्तविक पाहता उद्धव ठाकरे हे आता दिवसेंदिवस आक्रमक होत आहेत. त्यांच्यासोबत असलेले नेते खासदार संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील किंवा विनायक राऊत असतील किंवा त्यांचे जे कोणी नेते असतील हे आता आक्रमकपणे काम करतात. आदित्य ठाकरे आक्रमकपणे काम करतात. विशेषतः विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे अंबादास दानवे यांनी सुद्धा महत्वाची भूमिका शिवसेना पक्षवाढीसाठी त्या ठिकाणी बजावलेली आणि आजही ते बजावताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. होऊ द्या चर्चा हा शिवसेनेचा कार्यक्रम गावागावात आणि घराघरापर्यंत पोहोचतोय. आणि यातून उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जे जे काही चांगले कामं केले त्याची चर्चा होते. आणि भारतीय जनता पार्टी, एकनाथराव शिंदे आणि अजित पवार यांनी जी सत्ता स्थापन केली यानंतर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आणि तरुणांच्या बाबतीत जे कुठली उदासीनता दिसते त्याबाबत सुद्धा होऊ द्या चर्चामध्ये वेगवेगळ्या चर्चा घडवल्या जात आहेत. मित्रांनो, उद्धव ठाकरे यांची जी भूमिका आहे गद्दारांच्या बाबतीत की गद्दारांना गाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आणि विशेषतः शिवसेनेमध्ये चुकीला माफी आहे मात्र पापाला माफी नाही असे जे काही संकेत दिलेत यामधून बंडखोरी केलेले आमदार आणि शिवसेना सोडून गेलेले काही नेते हे पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश करतील का आणि उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना त्यांना पुन्हा घर वापसीला त्या ठिकाणी संधी देतील का हा प्रश्न आपल्या मनामध्ये येतोय. याबद्दल मी माझं मत व्यक्त केलं. आपल्याला काय वाटतं आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. कारण मित्रांनो, तुमच्या कॉमेंट्स अत्यंत महत्वाच्या आहेत. आपण अभ्यासू कॉमेंट्स देत आहेत. अनेक राजकीय तर्क वितर्क सुद्धा आपण व्यक्त करतायत. त्यातून आपल्या DS न्यूजला वेगवेगळे विषय मिळतात. मी पुन्हा विनंती करेन, लाईक आणि कॉमेंट जरूर कळवा. पुन्हा नवीन विषय आणि नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.